या आपण भाजप पाहिलं तर संभाजी पाटील निलंगेकर लातूरमध्ये फार चर्चेत असतात. कुठलीही निवडणूक असू दे, स्थानिक स्वराज्य संस्थेचा असो, विधानसभा असो, लोकसभा असो, एकूणच लातूरकरांचा प्रतिसाद आपल्याला कसा मिळतो? नाही, आज आपण बघत आहात ताईंची रॅली, आपण सर्वजण त्याला रॅलीला पूर्ण कव्हर केलेली आहे. त्या रॅलीमध्ये आज प्रत्येक घरातून ताईंना भेटायला, स्वागत करायला आज त्या ठिकाणी आलेत आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी, विकासाच्या पाठीशी आज लातूर उभा टाकणारा हा विश्वास आम्ही देऊ शकतो. जनतेत काय काय प्रश्न आहेत सध्या लातूर शहरामध्ये? फार मूलभूत प्रश्न आणखी सोडवायचे राहील अशी जनतेत चर्चा. मग हे प्रश्न मागच्या ज्या नेतृत्वाने सोडवले नाहीत ते प्रश्न फक्त भाजप सोडू शकते हा विश्वास आहे. पाण्याचा असेल, आज गढूळ पाणी येतं आहे, रस्त्याचा आहे, ट्रॅफिकचा आहे, देवेंद्रजींनी पूर्णपणे ह्या विषयाच्या अनुषंगाने बोललेले आहेत. भैया, मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. आपल्या पक्षामधून जे येतात रवींद्र चव्हाण, जे भाजपचे प्रदेश आहेत, त्याचं नेरेटिव्ह फार लातूर शहरामध्ये सेट झालं त्यांच्या वक्तव्यामुळे. नाही, त्यांच्या पूर्ण खुलासा माननीय देवेंद्रजींनी त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यांच्या बाबतीत पूर्ण माहिती दिलेली आहे. निश्चितपणे त्याची दिलगिरी व्यक्त केलेली आहे. पण मला कमाल ह्या गोष्टीची वाटते की आज आपण काय विषयावर ह्या निवडणुकीमध्ये बोलायला पाहिजे. आज निश्चितपणे ज्या गोष्टीची दिलगिरी व्यक्त केल्यानंतर आज किमान इथल्या आमदारांनी आपण लातूरला काय देणार आहे ह्याच्यावर दोन शब्द बोलावा अशी लातूरकरांची इच्छा आहे. रात्री अमित देशमुखांची सभा झाली, त्यामध्ये फार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे भाजपनं उमेदवार दिले असं त्यांचं वक्तव्य होतं. हे अमित देशमुखांना बोलण्याचा अधिकार नाही आहे. यांचा मागचा इतिहास सगळं काढला तर सगळ्यांच्या समोर त्याचं दूध का काय म्हणतात, दूध का दूध और पाणी का पाणी होईल. थँक्यू.